या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गुरुजी स्वतः पारूकडून प्रसादाची वाटी घेऊन येतात आणि मग त्यानंतर अहिल्या आणि श्रीकांतला तो नैवेद्य अर्पण करायला सांगतात. घरातील सगळेच जण हात जोडून बसलेले असतात आणि त्यावेळी दुसरीकडे मारुती मात्र रडतच देवाला जाब विचारत असतो. तो म्हणत असतो की देवा, मी असं काय पाप केलं आहे ज्यामुळे आता माझ्या मुलीचा जीव धोक्यात आलाय आणि मी तिला वाचवण्यासाठी काहीच करू शकत नाहीये. तू तर देव आहेस ना रे, मग एका निष्पापाचा बळी घेऊन दुसरा जीव कसा काय तू सुखी ठेवू शकतो? हा कुठचा न्याय आहे? तेव्हा काही कर, पण माझ्या पारूला वाचव. तर दुसरीकडे पूजा संपन्न झालेली असते आणि मग गुरुजी अहिल्याला म्हणू लागतात की अहिल्या देवी, तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात, कारण तुम्ही तुमच्या आजूबाजूला योग्य अशी माणसं जोडून ठेवली आहेत जी वेळ पडल्यावर तुमच्यासाठी अगदी जीव द्यायला सुद्धा तयार होतील. आणि मग ते पारूकडे पाहू लागतात. पारू मात्र खाली मान घालूनच उभी असते. त्यानंतर मग गुरुजी अहिल्याला आणि श्रीकांतला प्रसाद देतात आणि विचारतात की घरातली सून कुठे आहे, आणि त्यावेळी ती मोनिका लगेच उठून पुढे जाण्यासाठी निघते. मात्र अहिल्या प्रियाला म्हणते की प्रिया, तू समोर ये. त्यामुळे मग प्रिया समोर येत गुरुजींकडून प्रसाद घेते. तर त्या मोनिकाचं वागणं बघून घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि मग अहिल्या गुरुजींना म्हणते की तुम्ही तिला देखील प्रसाद द्या, आणि त्यावर गुरुजी हो म्हणत त्या मोनिकाच्या हातावर देखील प्रसाद ठेवतात. दुसरीकडे प्रीतम घराच्या बाहेरच उभा असतो आणि आदित्यची वाट बघत असतो. थोड्याच वेळामध्ये आदित्य येतो. प्रीतम धावतच त्याच्याकडे जातो आणि विचारतो की दादा, काय रिपोर्ट आले आहेत? पण आदित्य म्हणतो की प्रीतम, मी सुद्धा बघितलेलं नाही आहे, मला असं वाटतं की आईनेच सगळ्यात आधी बघावं. आणि मग तो रिपोर्ट घेऊन आतमध्ये जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे गुरुजी देखील पूजा संपन्न झाल्यावर जाण्यासाठी निघालेले असतात आणि त्यावेळी पारू त्यांचा आशीर्वाद घेते. तर गुरुजी म्हणतात की बाळा, मी तुला काय आशीर्वाद देऊ, तू फक्त स्वतःची काळजी घे. आणि त्यावर पारू हो म्हणते. तितक्यात आदित्य ही घरात येतो आणि त्याच्या हातामध्ये असणारे रिपोर्ट बघून प्रिया आणि मोनिका दोघीही घाबरतात. त्यानंतर मग आदित्य गुरुजींचा आशीर्वाद घेतो. तर गुरुजी त्याला हसून म्हणतात की आता लवकरच दोनाचे 4 हात करा, आणि मग त्यानंतर ते निघून जातात. मग आदित्य ते रिपोर्ट अहिल्याकडे देतो. तर प्रीतम देखील त्यावेळी बाहेर येऊन थांबलेला असतो. घरातील सर्वच जण रिपोर्ट नेमके काय आले असतील याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. प्रिया तर खूप रडत असते आणि ती मोनिका मात्र हसतच मनाशी म्हणत असते की मला खात्री आहे, मला हवे तसेच रिपोर्ट आले असणार. दुसरीकडे मारुती गुरुजींची वाट बघत घराच्या बाहेर थांबलेला असतो. आणि मग जेव्हा गुरुजी त्या ठिकाणी येतात तेव्हा तो त्यांना विचारतो की गुरुजी, आता तुम्ही बंगल्यावर कशाची पूजा केली आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मला सुद्धा. तुमच्या एका शब्दाखातर माझी पोर किर्लोस्करांसाठी जीव द्यायला तयार झाली आहे, पण तुम्हीच मला सांगा, देव असा एका निष्पापाचा बळी घेऊन दुसऱ्या निष्पाप माणसाला सुखी करतो का? आणि त्यावेळी गुरुजी खाली मान घालूनच नाही म्हणतात. तर मारुती खूप जास्त घाबरलेला असतो. तो पॅनिक होत म्हणतो की गुरुजी, मग प्लीज तुम्ही काहीतरी करा, माझ्या पोरीचा जीव वाचवा. आणि मला सांगा, समजा तिचा जीव गेला तर किर्लोस्करांवर उद्या काही संकट येणारच नाही का? ते आयुष्यभर सुखात राहणार आहे का? आणि समजा त्यांना कळलं की आपल्या सुखासाठी पारूने जीव दिलाय, तर खरंच ते सुखात राहू शकतील का? मात्र मारुतीच्या या प्रश्नांची उत्तरं गुरुजींकडे नसतात. ते म्हणत असतात की मारुती, माझ्या हातात खरंच काही नाही आहे रे. पण मारुती म्हणत असतो की असं कसं? तुम्हाला तर सगळंच कळतं ना, मग तुम्ही माझ्या लेकीचा जीव का नाही वाचवत? तर ते गुरुजी म्हणतात की हे बघ, जे विधिलिखित आहे ते घडणारच आहे. आणि हे ऐकून मारुती मोठमोठ्याने रडू लागतो. दुसरीकडे अहिल्या ते रिपोर्ट वाचत असते. सगळेजण उत्सुकतेनेच तिच्याकडे पाहत असतात. मोनिका म्हणत असते की सगळं काही ठरलेल्या प्लॅनप्रमाणे व्हायला हवं, नाहीतर ही अहिल्या मला आत्ताच घरातून बाहेर काढेल. आणि मग त्यानंतर श्रीकांत अहिल्याला विचारतो की अहिल्या, काय झालं, काय आहे रिपोर्टमध्ये? आणि त्यावेळी अहिल्या सांगते की या मोनिकाच्या पोटात जे बाळ आहे ते प्रीतमचंच आहे. आणि हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. प्रिया आणि प्रीतम तर दोघेही पूर्णपणे खचूनच जातात. पारू आणि आदित्यला देखील काय बोलावं हे सुचत नाही. श्रीकांत, मोहन आणि अहिल्याची ही अवस्था काही वेगळी नसते, पण त्यावेळी दामिनी आणि मोनिका मात्र हसत असतात. आणि मग अहिल्या त्या मोनिकाला म्हणते की तू जे काही बोलत होती ते सत्य होतं, तुझ्या पोटातील बाळ प्रीतमचंच आहे. आणि मग ती प्रियाकडे जाते. तर प्रिया खूप रडत असते, म्हणत असते की आई, हे सगळं काय घडतंय? मला माझ्या प्रीतमवर पूर्ण विश्वास आहे, ते असं नाही करू शकत. तर दुसरीकडे प्रीतम देखील खूप रडत असतो. त्याला सतत त्याने प्रियासोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि आता लवकरच सगळं काही संपणार आहे ही भावनाच त्याला सहन होत नाही.
तो जोरजोरात स्वतःच्या कानाखाली मारून घेत असतो, पण त्याचवेळी नेमकी पारू त्या ठिकाणी येते आणि प्रीतमची अवस्था पाहून ती खूप घाबरते. ती प्रीतमला धीर देण्याचा, सावरण्याचा प्रयत्न करते, त्याला समजावते, पण प्रीतम म्हणत असतो की पारू बघ ना, हे काय घडलं. DNA टेस्टची आयडिया माझीच होती, पण तो रिपोर्ट माझ्या अगेन्स्ट आला. आता प्रिया मला सोडून कायमची निघून जाणार. मी पुन्हा एकदा एक नालायक मुलगा आणि एक नालायक नवरा म्हणून सिद्ध झालो. तू का वाचवलं मला? मी कालच मरून गेलो असतो तर या सगळ्याची वेळ आलीच नसती. आणि त्यावेळी पारू म्हणते की प्रीतम सर, तुम्ही काळजी करू नका, अजूनही सगळं काही ठीक होऊ शकतं, तुम्ही असा धीर सोडू नका. दुसरीकडे प्रिया तिच्या खोलीत बसलेली असते. तिला देखील तिने आणि प्रीतमने एकत्र घालवलेले क्षण आठवत असतात आणि त्याचवेळी अहिल्या त्या ठिकाणी येते. तर प्रिया रडतच तिला मिठी मारते आणि प्रियाची अवस्था पाहून अहिल्यालाही वाईट वाटतं, पण तरीही ती प्रियाला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की प्रिया, तू अशी खचून नाही जाऊ शकत. प्रिया रडतच म्हणत असते की आई, मी आता काय करू? मला तर असं वाटतंय की माझं अस्तित्वच नाही आहे. माझं प्रीतमवर खूप प्रेम आहे, माझा त्यांच्यावर खूप विश्वासही होता, पण तुम्ही बघताय ना त्यांनी हे काय केलं आहे. आता मी या घरामध्ये सुद्धा नाही राहू शकत. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की नाही प्रिया, काही झालं तरी तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही. पण प्रिया रडतच म्हणते की आई, तुम्ही मला वचन दिलं होतं ना की एकदा का रिपोर्ट आले की तू जे सांगशील ते मी करेल. मग प्लीज मला आता हे घर सोडून जाऊ द्या. आता मी या घरात नाही राहू शकत आणि तुम्ही काळजी नका करू, मी आबांना काही सांगणार नाही, पण प्लीज मला इथून जाऊ द्या. पण अहिल्या तिला म्हणते की प्रिया, अगं तू माझ्या सया दादाची मुलगी आहे आणि एवढ्याशा संकटाला तू घाबरून गेलीस. मी तुला सांगते ना की तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही. मग त्यामागे काहीतरी कारण असेल, हे तुझ्या लक्षात येत नाही का? आणि अहिल्याचं असं बोलणं ऐकून प्रिया शांत होते. तर अहिल्या तिला समजावते की हे बघ प्रिया, जर खरंच परिस्थिती तशी असती ना तर मग मी स्वतः तुला दादाकडे घेऊन गेले असते आणि हात जोडून त्याची माफी मागितली असती. पण तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला सांगते ना की तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही. मग त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल आणि ते ऐकून मग प्रियासुद्धा होकार देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.